Hello students, myself Ashok sir. Welcome to my YouTube channel. आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला नेक्स्ट पॉइंट अभ्यासणार आहोत. That is the solution of quadratic equations by factorization method. बघा फॅक्टरायझेशन मेथड ना आपल्याला दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे. तर बघा फॅक्टरायझेशन मेथड मध्ये काय करायचं आहे. See about the factorization method. बघा याच्या स्टेप्स बघू आपण. नंबर 1, write the given quadratic equation in the form of ax square plus bx plus c equal to 0. बघा दिलेलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्म मध्ये द्यायचे. हा आहे स्टँडर्ड फॉर्म ax square plus bx plus c equal to 0. नंतर सेकंड बघा फाइंड the factors of left hand side. बघा डाव्या बाजूचे आपल्याला फॅक्टर फाइंड आउट करायचे. डाव्या साइडचे जे पॉलिनॉमियल आहे याचे आपल्याला फॅक्टर फाइंड आउट करायचे. अँड राइट the factors in two bracket in product form. बघा प्रोडक्ट फॉर्म मध्ये जे आपण दोन फॅक्टर फाइंड आउट केलेले आहेत ते दोन फॅक्टर प्रोडक्ट फॉर्म मध्ये दोन ब्रॅकेट मध्ये आपल्याला डाव्या साइडला लिहायचे. इक्वल टू दिस राइट साइड 0 ॲज इट इज. नंतर बघा इथे here either the first bracket is equal to 0 or second bracket is equal to 0. बघा आता इथे दोन ब्रॅकेटचा गुणाकार 0 असणार आहे. आपल्याला माहिती आहे की जर दोन संख्येचा गुणाकार 0 असेल तर एक तर पहिली संख्या 0 असेल किंवा दुसरी संख्या 0 असेल. तो कन्सेप्ट इथे वापरायचा आहे. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटची किंमत 0 असेल किंवा दुसऱ्या ब्रॅकेटची 0 असेल. आता दोन्ही ब्रॅकेट मध्ये लिनियर पॉलिनॉमियल त्यामध्ये येणार आहे. म्हणजे लिनियर इक्वेशन येणार आहे. सरळ सरळ ते लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचं आणि एकच्या किमती काढायच्या. फायनली फाइंड the values of variable. आणि शेवटी जे व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ती व्हॅल्यू म्हणजे काय दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे सोल्युशन आहे. आता यामध्ये बघा जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे कुठल्या फॉर्म मध्ये राहणार आहे याचे फॅक्टर कशी काढायचे डाव्या साइडला. बघा आता इथे if the quadratic equation is ax square plus bx plus c equal to 0, then find a multiplied by c. बघा या स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर सुरुवातीला a आणि c म्हणजे जो क्वाड्रॅटिक कोएफिशियंट आहे x स्क्वेअर चा कोएफिशियंट आहे a आणि कॉन्स्टंट टर्म c यांचा गुणाकार घ्या. टेक दिस प्रोडक्ट ac आणि या ac चे असे दोन फॅक्टर फाइंड आउट करा की ज्यांचा गुणाकार AC यायला पाहिजे. म्हणजे A आणि C आहे सपोज या दोघांचा गुणाकार AC यायला पाहिजे विथ साइन अँड द ऍडिशन ऑफ दिस टू फॅक्टर इज मस्ट बी इक्वल टू द कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म दॅट इज द कोएफिशियंट ऑफ x. या दोन फॅक्टरचे ऍडिशन किती असायला पाहिजे. हा जो लिनियर कोएफिशियंट आहे त्याच्या एवढी असायला पाहिजे. अँड हियर the a plus c must be equal to b. या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर आपण म्हणणार की हे a आणि c काय आहे हे परफेक्ट किंवा करेक्ट फॅक्टर आहे. तर ही अट लक्षात ठेवायची. अवयव काढताना सुरुवातीला a आणि c यांचा गुणाकार घ्या.
या AC चे असे अवयव करा की त्या दोघांचा गुणाकार AC एवढाच यायला पाहिजे, परंतु दोघांची बेरीज केल्यानंतर जे मिडल टर्म आहे x त्याचा कोएफिशियंट b यायला पाहिजे विथ साइन. तर हे लक्षात ठेवायचं आहे. याच्या सहाय्याने आपण जी लेफ्ट हँड साइड आहे त्याचे फॅक्टर आपण फाइंड आउट करू शकतो आणि जी उरलेली प्रोसेस आहे जी आपण इथे दिलेली आहे. तर बघा सोपी मेथड आहे फॅक्टरायझेशन. तर या फॅक्टरायझेशन वर आधारित आपल्याला जो पुढचा प्रॅक्टिस सेट दिलेला आहे प्रॅक्टिस सेट 2.2 तो आपल्याला घ्यायचा आहे. सो सी द प्रॅक्टिस सेट 2.2. दिस प्रॅक्टिस सेट 2.2. क्वेश्चन नंबर 1. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशंस बाय फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन मेथडचा उपयोग करून दिलेले क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे. बघा आपण एक एक प्रॉब्लेम घेऊ. सी दिस फर्स्ट प्रॉब्लेम. गिवन quadratic equation is, बघा दिलेलं quadratic equation x square minus 15x plus 54 is equal to 0. Here which is in already standard form. Already standard form मध्ये आहे. standard form मध्ये कन्वर्ट करायची गरज नाही. तर बघा फर्स्ट स्टेप काय स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. त्यानंतर आपण घेऊ यांचा प्रोडक्ट कशाचा a आणि c चा. a means it is the coefficient of x square and c means constant term. आता इथे x square चा कोएफिशियंट आपल्याला दिला नाही म्हणजे 1 आहे. सो टेक हियर 1 into constant term is 54 is equal to 54. या 54 चे असे फॅक्टर फाइंड आउट करा की दोघांचा गुणाकार 54 पाहिजे but their addition must be the coefficient of middle term that is -15. आता दोघांचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर दोन्ही येणार त्या ठिकाणी निगेटिव्ह. दोन्ही निगेटिव्ह म्हटल्यानंतर बघायचे कुठले फॅक्टर आहेत -6 आणि -9. यांचा गुणाकार घेऊन बघा मायनस इंटू मायनस प्लस 6 इंटू 9 54 म्हणजे गुणाकार बरोबर येतो. टेक देअर ऍडिशन -6 -9 हे होतात -15. दॅट इज इट इज द कोएफिशियंट ऑफ x दॅट मीन्स इट इज द लिनियर कोएफिशियंट. म्हणजे हे जे फॅक्टर आहे ते करेक्ट आहे. याला x अटॅच करू आपण याला x अटॅच करू आणि ही जी मिडल टर्म आहे या मधल्या पदाची कोड करून आपण हे अवयव इथे लिहू. बघा x square this -15x can be written as -6x -9x. याचे करू शकतो आपण -6x -9x equal to -15x करेक्ट आहे प्लस 54 as it is equal to 0. यानंतर बघा पहिल्या दोन टर्म मधून कॉमन टर्म घ्या या दोघांमधून सुद्धा कॉमन घ्या. बघा यामध्ये पहिल्या दोन टर्म मध्ये x कॉमन घेऊ शकतो आपण. कंसामध्ये काय आहे x -6. नंतर या दोघांमधून -9 कॉमन घ्या. या मायनस मध्ये दोघांची साइन चेंज होते मायनसचा प्लस होईल प्लसचा मायनस होईल. वी हॅव x minus this 54 upon 9 that means 6 is equal to 0. आणि इथे आपण चेक करू शकतो जर हे दोन्ही ब्रॅकेट इक्वल आले तर आपला प्रॉब्लेम करेक्ट आहे. कळलं का सोल्युशन करेक्ट आहे. इथे जर हा ब्रॅकेट जर वेगळा येत असेल तर समजून घ्यायचं कुठेतरी आपलं रॉंग झालं. आता परत हे ब्रॅकेट कॉमन घ्या x minus 6 एका ब्रॅकेट मध्ये उरलेला टर्म दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये x minus 9 in another bracket is equal to 0. Here the product of this bracket these two bracket equal to 0 that means either first bracket equal to 0 or second bracket equal to 0. Therefore either x minus 6 equal to 0 or x minus 9 is equal to 0. From this we can easily find the value of x. minus 6 right side like plus v minus 9 right side like plus 9 v. So x equal to plus 6 or x equal to plus 9. तर हे रूट्स आहेत दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे. Therefore the roots of given quadratic equation are 6 and 9. So this is the complete solution. हे आपलं सोल्युशन. तर अशा पद्धतीने सर्व प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायची ही मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड. Then let us see this second problem. Solution number 2. Given quadratic equation is, बघा second problem, x square plus x minus 20 equal to 0. Take here AC. बघा a ची किंमत दिलेली आहे म्हणजे 1 आहे. So 1 into constant term minus 20 is equal to minus 20. या -20 चे असं फॅक्टर फाइंड आउट करा की त्यांचा प्रोडक्ट -20 पाहिजे आणि दोघांची ऍडिशन आपल्याला काय पाहिजे
लिनियर कोएफिशियंट म्हणजे 1 चा सहगुणक त्याला नाही म्हणजे 1 पाहिजे. बघा याचे फॅक्टर आहे +5 and -4. कारण इथे निगेटिव्ह प्रोडक्ट येण्यासाठी कुठली एक संख्या एक फॅक्टर आपल्याला मायनस लागेल. बघून घ्या 5 * -4 -20 दोघांचे ऍडिशन करा. 5 + -4 5 - 4 +1. इथे लक्षात ठेवायचे ज्या वेळेस एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल त्यावेळेस पॉझिटिव्ह साइन कुठल्या संख्येला द्यायचं आहे तर बघा इथे मिडल साइन चेक करायचं आहे. मिडल मध्ये जे साइन आहे ते नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं. कळलं का? जे मिडलचं साइन आहे मोठ्या संख्येला. आता मिडल मध्ये प्लस आहे या दोघांपैकी मोठी कोणती आहे 5 ला प्लस झाल्यानंतर उरला कोणता 4 ला काय राहील मग मायनस साइन. तर याला x अटॅच करा मधल्या पदाची कोड करून ती डावी साइड आपण पूर्ण करू. सो वी हॅव x² + 5x - 4x - 20 = 0. याला चेक करून बघा 5x - 4x that is 1x + x. Take common term from these two terms. Here we can take x common in bracket x + 5. Take -4 common. -1 common घेतलं दोन्ही पॉझिटिव्ह होती. So x + 20/4 that is 5 is equal to 0. Again we can take this bracket common. ब्रॅकेट कॉमन घ्या x + 5 एका कंसामध्ये उरलेला टर्म दुसऱ्या कंसामध्ये x - 4 = 0. परत या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजे एकतर पहिलं ब्रॅकेट 0 असेल किंवा दुसरं ब्रॅकेट 0. Therefore x + 5 = 0 or x - 4 = 0. From this find the value of x. हा 5 इकडे गेल्यानंतर मायनस होईल. हा 4 राइट ला गेल्यानंतर 5 होईल मायनसचा प्लस होईल. सो वी हॅव x = -5 this is the first value or x = +4. Therefore the roots of given quadratic equation are -5 and +4. This is the answer. Then similarly see the next problem number 3. Solution number 3. Given quadratic equation is बघा तिसरा प्रॉब्लेम 2y² + 27y + 13 = 0. Here first of all take the product AC. A आणि C यांचा प्रोडक्ट घ्या. A ची किंमत 2 आहे, C आहे 30. Take their product. So 2 * 13 = 26. या 26 चे असे फॅक्टर पडा की दोघांचा एक प्रोडक्ट 26 यायला पाहिजे. दोघांची ऍडिशन दोन्ही फॅक्टरची किती यायला पाहिजे +27. बघा एकदम सोपं आहे. 1 आणि 26 किंवा 26 आणि 1 कसे घेतले तरी चालेल. बघा 26 आणि 1 या दोघांची ऍडिशन करा किती होणार 27 आणि याला व्हेरिएबल y अटॅच करा. Therefore we have 2y² + 26y + 1y means y + 13 = 0. Check here 26y + 1y that is 27y. That means our factors are correct. Take common term. या दोघांमधून 2y कॉमन निघतो. In bracket y + 26 / 2 that is 30. बघा या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही म्हणजे 1 कॉमन निघू शकतो. So in bracket we have y + 13 = 0. बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आहे. That means our procedure is correct. Take this bracket again common. So remaining term in another bracket 2y + 1 = 0. Here the product of two bracket equal to 0. That means either first bracket equal to 0 or second bracket equal to 0. Therefore either y + 13 = 0 or 2y + 1 = 0. From this find the value of y. Y = ½ + 13 right ला गेला तर -13 होईल. Here this 2y = ½ 1 घ्या right ला that become -1 and y = ½ 2 divided by -1 divided by 2. Therefore the roots of given quadratic equation are -13 and -1/2. So this is the solution. Then similarly see the next problem, that is problem number 4. Solution number 4. Given quadratic equation is
बघा दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² इक्वल टू 22m प्लस 15. बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं नाहीये, इक्वल टू 0 पाहिजे आपल्याला. मग या राईट साइडच्या दोन्ही टर्म घ्या, लेफ्ट साइडला दोघांची साइन चेंज होती. देअरफॉर 5m² मायनस 22m मायनस 15 इक्वल टू 0. हे झालं स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता घ्यायचं फॅक्टर, टेक AC 5 into minus 15, 5 into minus 15 equal to minus 75. परत असे दोन फॅक्टर फाइंड आउट करा की या दोघांचे प्रोडक्ट -75 यायला पाहिजे आणि दोघांची ऍडिशन -22 यायला पाहिजे. बघा इथे घेतलेलं आपल्याला 25 3 जा 75. आता इथे मिडल टर्मला मायनस साइन आहे, तर मायनस साइन मोठ्या संख्येला द्या, म्हणजे इथे राहील -25 आणि +3. सो these are the factor. त्याला जे व्हेरिएबल आहे m ते अटॅच करू आपण. बघून घ्या दोघांची ऍडिशन -25 + 3 that will become -22. It is the coefficient of middle term. That means factors are correct. So we can write this as 5m² minus 25m plus 3m minus 15 equal to 0. ह्या दोघांमधून कॉमन टर्म, take 5m common in bracket m minus 5, take 3 common in bracket m minus 5 equal to 0. परत हे ब्रॅकेट कॉमन घ्या, उरलेल्या टर्म दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहा इक्वल टू 0. देअरफॉर m minus 5 equal to 0 or 5m plus 3 equal to 0. या लिनियर इक्वेशन वरून आपल्याला m ची व्हॅल्यू काढता येईल. सो m इक्वल टू हा -5 राईटला गेला तर +5 होईल. और दिस 5m इक्वल टू हा 3 घ्या राईटला, that will become minus and m equal to -3 divided by 5. कारण 5 डाव्या साइडला मल्टिप्लाय होतात, उजव्या साइडला गेल्यानंतर डिवाइड होईल. ह्या वेळेला आपल्याला m ची किंमत म्हणजे हे रूट्स आहेत दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. देअरफॉर the roots of given quadratic equation are 5 and -3/5. So this is the solution of given quadratic equation. Then see the next problem, that is problem number 5. Then see the problem number 5. Given quadratic equation is 2x² minus 2x plus 1/2 equal to 0. Here first of all it is not in this standard form. इथे डिनॉमिनेटर 2 दिलेला आहे. आपण काय करू, याला सिम्प्लिफाय करण्यासाठी दोन्ही बाजूला 2 ने मल्टिप्लाय करू. बघा, मल्टिप्लाय both sides by 2. So we have 2 into 2x² minus 2 into 2x plus 2 into 1/2 equal to 2 into 0. Here this 2 to get cancelled. 2 to the 4. So 4x² minus 4x plus 1 equal to 0 into any number 0. आता घ्या या ठिकाणी a आणि c. So 4 into 1 that is 4. या 4 चे फॅक्टर फाइंड आउट करा. दोघांचा प्रोडक्ट 4 यायला पाहिजे, दोघांची ऍडिशन किती पाहिजे -4 यायला पाहिजे. म्हणजे दोन्ही फॅक्टर निगेटिव्ह येतील. बघा -2 आणि -2. याला x अटॅच करा. सो वी हॅव 4x² minus 2x minus 2x plus 1 equal to 0. Take common 2x common here. In bracket we have 2x minus 1. From this we can take -1 common. Due to minus sign here all sign changes. This minus become plus and plus 1 become -1 equal to 0. बघा इथे परत ब्रॅकेट सेम आलेला, ब्रॅकेट कॉमन घ्या. 2x minus 1 in one bracket and remaining term in another bracket. 2x minus 1 in another bracket is equal to 0. आता इथे बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आलेले आहेत, म्हणजे इथे जे रूट्स आहेत these roots are equal roots. So here we can write 2x minus 1 equal to 0 and same असल्यामुळे आपण and वापरतो. 2x minus 1 is equal to 0. So 2x is equal to plus 1. So x equal to 1 divided by 2. Here also 2x equal to plus 1, x equal to 1 by 2.
बघा दोन्ही रूट्स या ठिकाणी कसे आहेत इक्वल आहेत. Therefore 1/2 and 1/2 are the roots of given quadratic equation. Here we got the equal roots. दोन्ही roots equal आहेत. Then see the next problem. Problem number 6. Given quadratic equation is, बघा given quadratic equation 6x minus 2 upon x is equal to 1. तर याला आपण सिम्प्लिफाय करू. हा डिनॉमिनेटर मधला x नाहीसा करण्यासाठी दोन्ही बाजूला x ने मल्टिप्लाय करू. सो मल्टिप्लाय both sides by x. x ने मल्टिप्लाय करा. So we have x multiplied by 6x minus x multiplied by 2 upon x equal to x multiplied by 1. हा x cancel. We have 6x into x square minus 2 equal to x into 1 x. बघा स्टँडर्ड फॉर्म साठी हा जो उजव्या साइडचा x आहे डाव्या साइडला घ्या. साइन चेंज होईल. प्लस बिकम मायनस x. So 6x square minus x minus 2 equal to 0. This is the quadratic equation in standard form. Find its factor. बघा आता 6 into minus 2 घ्या म्हणजे AC 6 into minus 2 minus 12. बघा minus 12 चे फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. दोघांचा प्रोडक्ट minus 12 पाहिजे आणि दोघांची ऍडिशन किती पाहिजे -1 पाहिजे. इट इज द लिनियर कोएफिशिएंट. बघा आता फॅक्टर बघा याचे पडतील 3 4 जा 12. इथे जे मिडल मध्ये साइन येते नेहमी मोठ्या संख्येला द्यायचंय म्हणजे 4 ला राहील -9 म्हणजे 3 आणि -4 हे फॅक्टर असतील. तर याला एक अटॅच करू आपण because 3 minus 4 equal to -1. So we have 6x square plus 3x minus 4x minus 2 equal to 0. या दोन टर्म मधून कॉमन घ्या. टेक 3x कॉमन. इन ब्रॅकेट we have 2x plus 1. यामध्ये मायनस साइन सुद्धा कॉमन निघतो. परत 2 सुद्धा कॉमन निघतो. बघा इथे 4 divided by 2 means 2. That is 2x. Here minus become plus 2 upon 2 that is 1 is equal to 0. बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आहे. अगेन टेक दिस ब्रॅकेट कॉमन. रिमेनिंग टर्म इन अनदर ब्रॅकेट 3x minus 2 is equal to 0. परत इथे दोघांचा प्रोडक्ट 0 आहे. That means either first bracket equal to 0 or second bracket equal to 0. Therefore 2x plus 1 equal to 0 or 3x minus 2 equal to 0. ते दोन्ही लिनियर इक्वेशन आहे. दोन्ही लिनियर इक्वेशन आहे. एकच व्हेरिएबल आहे x. From this we can easily find the value of x. So 2x is equal to हा plus 1 राइट ला गेला तर मायनस हा 2 इकडे डिवाइड होईल. So x equal to -2 -1 divided by 2. So this is the first value of x. Similarly, take this -2 to the right side become plus 3x equal to +2. हा 3 डिनॉमिनेटर मध्ये जाईल. x equal to 2 upon 3. म्हणजे शेवटी आन्सर लिहायचं आहे. Therefore -1 upon 2 and 2 divided by 3 are the roots of given quadratic equation. तो बघा अशी सोपी मेथड आहे. Its name is factorization method. See the next problem, that is problem number 7. Root 2x square plus 7x plus 5 root 2 equal to 0. To solve this quadratic equation by factorization. Factorization आपल्याला सोडवायचं आहे. Complete the following activity. ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. म्हणजे इथे जे रिकामी जागा दिसतात आपल्याला तिथे व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे. हे जे एम्प्टी बॉक्सेस आहेत त्या ठिकाणी त्यांची किंमती आपल्याला टाकायची आहे. सोल्युशन ऑलरेडी दिलेलंच आहे. बघा a c घ्या. सो √2 multiplied by 5 √2. √2 into √2 square means 2 5 are 10. 10 च्या फॅक्टर फाइंड आउट करा. दोघांचा प्रोडक्ट 10 पाहिजे आणि दोघांची ऍडिशन मिडल टर्म किती यायला पाहिजे 7. बघा इथे 5 2 जा 10. 5 आणि 2 हे फॅक्टर घेऊ शकतो आपण. याला x अटॅच करा. सो दिस √2x square as it is प्लस फर्स्ट फॅक्टर कुठला आहे 5x. दूसरा कुठला आहे 2x प्लस 5 √2 as it is equal to 0. या पहिल्या दोन
टर्म मधून x कॉमन घेता येईल आपल्याला। x कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय आले इथे बघा √2x, इथला x घेतल्यामुळे इथे राहील फक्त +5। नंतर बघा इथे या 2 ला लिहिता येईल this 2 can be written as √2 into √2, म्हणजे इथे √2 आहे आणि इथे √2 आहे। एक √2 जर कॉमन घेतला तर इथे 1 राहिला म्हणजे √2x प्लस इथला √2 बाहेर घेतला आपण, इथे किती राहिला 5। तर हे ब्रॅकेट सेम आलेले आहे, परत ते ब्रॅकेट कॉमन घ्या। सो √2x + 5 in one bracket into x plus √2 in another bracket equal to 0। दोघांचा प्रोडक्ट 0, so either first bracket equal to 0 or second bracket equal to 0। so √2x + 5 equal to 0 or x plus √2 equal to 0 हे दिलेलंच आहे आपल्याला। तर यावरून x ची किंमत काढताना बघा हा 5 प्लस मध्ये आहे, राईटला गेला तर मायनस येईल आणि √2 त्याला डिवाइड होईल -5/√2 और हा जो प्लस √2 उजव्या साईडला गेला तर काय होईल मायनस, ऑलरेडी दिलेले आहे। ते शेवटी आन्सर लाईन बघा, फर्स्ट व्हॅल्यू आहे -5/√2 and this -√2 are roots of the equation, so this is the solution। तर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण, प्रॉब्लेम नंबर 8। गिवन quadratic equation is 3x² - 2 √6x + 2 = 0। here take AC 3 × 2 किती होतात 6। बघा 6 चे फाइंड आउट करायचे आपल्याला फॅक्टर, दोघांचा प्रोडक्ट 6 यायला पाहिजे आणि मिडल टर्म बघा -2√6 हा कोएफिशिएंट दिलेला आहे x चा, तर दोन्ही फॅक्टरचे ऍडिशन ही यायला पाहिजे। तर इथे बघा √6 आपल्याला घेता येईल म्हणजे 6 होईल, √6 आणि √6 दोघांनाही मायनस साइन लावून टाका, म्हणजे -√6 - √6 किती होतात -2√6, याला x अटॅच करून टाका। सो वी हॅव 3x² - √6x - √6x + 2 = 0। आता या दोघातून आपल्याला कॉमन घ्यायचे, त्याच्या अगोदर आपण याला थोडं सिम्प्लिफाय करू। आपण बघा याला आपण सिम्प्लिफाय करू, दोघांचे जे ब्रॅकेट आहे ब्रॅकेट सेम यायला पाहिजे, दोघांचं ब्रॅकेट काय यायला पाहिजे सेम यायला पाहिजे। ते चेक करून बघा -√6x - √6x that is -2√6x, इथे x तर कॉमन घेता येईल, तर या 6 चे आपण फॅक्टर काढू, या 3 ला लिहिता येईल √3 × √3 x² as it is, या √6 ला लिहिता येईल आपल्याला √3 × √2 x minus here also √3 × √2 x प्लस या 2 ला लिहिता येईल √2 × √2 = 0। बघा √3 × √6 एकदाच रूट लिहिणार आपण आणि आपल्या ज्या संख्या त्यांचा प्रोडक्ट घेणार 3 × 2 that is 6। आता या दोघांमधून कॉमन घ्या, परत या दोघांमधून सुद्धा कॉमन टर्म घ्या। हियर वी कॅन टेक बघा √3 आहे दोन्ही ठिकाणी, परत एक x सुद्धा आहे, सो √3x आपण कॉमन घेणार। इन ब्रॅकेट वी हॅव √3x राहिला इथे, नेक्स्ट मायनस √3x घेतल्यानंतर इथे राहील √2, हे झालं पहिलं ब्रॅकेट। नंतर या दोघांमधून मायनस साइन सुद्धा कॉमन घ्या, इथे √2 आहे, एक √2 कॉमन घेता येईल। इन ब्रॅकेट वी हॅव √3x, दिस प्लस बिकम मायनस √2 = 0। बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आहे, याचा अर्थ आपली प्रोसिजर करेक्ट आहे। परत हे ब्रॅकेट घ्या कॉमन, सो इन फर्स्ट ब्रॅकेट √3x - √2 and multiplied by remaining terms in another bracket that is √3x - √2 = 0। बघा इथे आपल्याला इक्वल रूट दिसतात, √3x - √2 √3x - √2, याला सोडून घ्या। therefore √3x - √2 = 0, सेम असल्यामुळे आणि लिहू शकतो आपण √3x - √2 = 0। so √3x = plus √2, x = √2 divided by √3, ही मिळाली आपल्याला पहिली व्हॅल्यू। आता इथे आपल्याला सेम व्हॅल्यूज मिळणार आहे, √3x = plus √2,
x इक्वल टू √2 डिवाइडेड बाय √3. तर बघा या ठिकाणी आपल्याला इक्वल रूट्स मिळालेले आहे आणि आपण देऊ आन्सर. देयरफॉर √2 अपॉन √3 and √2 upon √3 सेम रूट आहे आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे आहे सोल्युशन. सीधी प्रॉब्लेम नंबर 9. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 2m into m minus 24 is equal to right side is 50. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेरची संख्या इथे प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. 2m into m twice m square minus 24 to the 48 m हा 50 या डाव्या साईडला minus 50 equal to 0. याला परत आपण रिड्यूस करू शकतो. Here all these coefficients are multiple of 2. याला 2 ने डिवाइड करता येईल आपल्याला. So dividing both sides by 2 प्रत्येकाला 2 ने मल्टिप्लाय करा. So we have m square minus 24m minus 50 upon 2 that is 25 equal to 0 upon 2 that is 0. Then find the factor. Here is the product. So 1 into minus 25 that is minus 25. या -25 चे फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे. मिडल टर्म आहे -24. तर बघा -25 into +1 याला m अटॅच करू शकतो. हे फॅक्टर आहे. सो m स्क्वेअर -25m प्लस 1m -25 इक्वल टू 0. या दोघांमधून कॉमन टर्म घ्या. वी कॅन टेक m कॉमन इन ब्रॅकेट m -25. इथे या दोघांमध्ये 1 कॉमन निघतो. So in bracket m minus 25 equal to 0. परत एक ब्रॅकेट कॉमन घ्या. m minus 25 into m plus 1 is equal to 0. So either the first bracket equal to 0 or second bracket equal to 0. So m equal to 1 minus 25 right ला गेला तर plus दे. Or this m equal to plus 1 to the right side become minus 1. So these are the roots. Therefore 25 and minus 1 are the roots of given quadratic equation. अशा पद्धतीनं ही जी मेथड आहे फॅक्टरायझेशन, तर या फॅक्टरायझेशन आपण असे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम, दॅट इज द प्रॉब्लेम नंबर 10. द नेक्स्ट प्रॉब्लेम, दॅट इज प्रॉब्लेम नंबर 10. Given quadratic equation is 25m square is equal to 9. तो बघा जो 25 आपण राइट साइड ला घेऊ शकतो. Therefore m square equal to 9 divided by 25. Then we can take the square root of both sides. So take square roots of both sides. दोन्ही बाजूंचे स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर रूट घेताना प्लस मायनस साइन घेणार आपण. m इक्वल टू प्लस मायनस 9 चे किती आहे 3 आणि 25 चे किती आहे √5. सो देयर आर टू व्हॅल्यूज. सो m इक्वल टू प्लस 3/5 और m इक्वल टू माइनस 3/5. सो दीज आर द रूट्स. Therefore plus 3/5 and minus 3/5 are the roots of given quadratic equation. बघा ही एक मेथड आहे. हाच प्रॉब्लेम आपल्याला दुसऱ्या पद्धतीने पण सोडवता येतो. बघा आता ऑर बाय सेकंड मेथड. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 25m square is equal to 9. बघा सेकंड मेथड बघू आपण. हा जो 9 आहे हा डाव्या साईडला घ्या. सो 25m square minus 9 equal to 0. या दोघांना आपल्याला स्क्वेअर मध्ये लिहिता येईल. सो 5m ब्रॅकेट स्क्वेअर minus 9 can be written as 3 square equal to 0. बघा
5m ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स 25m स्क्वेअर आणि 3 स्क्वेअर मीन्स 9. कोणता फॉर्म्युला आहे ते? बघा फॉर्म्युला आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा. फॅक्टर कुठले आहे? a प्लस b इंटू a मायनस b. तर हा फॉर्म्युला इथे अप्लाय करा. ही a ची किंमत आहे आणि ही आहे b ची किंमत. सो इन फर्स्ट ब्रॅकेट वी हॅव 5m plus 3 and in another bracket 5m minus 3 is equal to 0. Therefore 5m plus 3 equal to, therefore minus 3 by 5 and plus 3 by 5 are the roots of given quadratic equation. Here is the solution. Then see the next problem, that is problem number 11. Solution number 11. Given quadratic equation is 7m square equal to 21m. Take this right side term to the left side, sign changes. So 7m square minus 21m is equal to 0. बघा या लेफ्ट साइडच्या दोन टर्म मधून 7 कॉमन निघतो, m सुद्धा कॉमन निघतो. सो टेक 7m कॉमन. इन ब्रॅकेट वी हॅव m minus 21 upon 3, 21 upon 7, 7 3 are 21. So m minus 3 is equal to 0. नंतर अजून 7 आहे राइट साइडला घ्या. सो m into m minus 3 is equal to 0 upon 7. 0 upon any number is equal to 0. Therefore, this m equal to 0 or m minus 3 is equal to 0. बघा दोघांचा गुणाकार 0 आहे. म्हणजे एकतर पहिली संख्या 0 किंवा दुसरी संख्या 0. ते m ची किंमत तर मिळाली आपल्याला डायरेक्ट. Take this minus 3 to the right side become plus 3. Therefore, 0 and 3 are the roots of given quadratic equation. This is the answer. Okay. Then see the last problem of this practice set. Problem number 12. Given quadratic equation is m square minus 11 is equal to 0. हा जो 11 आहे याला आपण स्क्वेअर मध्ये ऍडजस्ट करू. m square minus this can be written as root 11 whole square equal to 0 because square root can get cancelled. We get the previous step. किंमत नाही बदलली. कोणता फॉर्म्युला आहे? a square minus b square. फॅक्टर कुठले आहेत? a plus b into a minus b. a ची किंमत घ्या m आणि b ची किंमत root 11. Therefore the factors are a plus b means m plus root 11 multiplied by a minus b means m minus root 11 is equal to 0. These are the factors. परत बघा इथे दोघांचा गुणाकार 0 आहे म्हणजे एक तर पहिली संख्या 0 आहे किंवा दुसरी संख्या 0 आहे. m plus root 11 equal to 0 or m minus root 11 equal to 0. यावरून आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची. So m equal to minus under root of 11. This is the first value. Or m equal to हा minus उजव्या साईडला गेल्यानंतर plus होईल plus root 11. Therefore minus root 11 and plus root 11 are the roots of given quadratic equation. So this is the complete solution. तर बघा प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये क्वेश्चन 1 मध्ये 12 प्रॉब्लेम होते. सर्व आपण प्रॉब्लेम इथे घेतली. सोपी मेथड आहे. कुठली मेथड होती? फॅक्टरायझेशन मेथड. तर बघा जो नेक्स्ट पोर्शन आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेणार आहे. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्या डिफिकल्टी कमेंटद्वारे मला विचारा आणि चॅनल